डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव नजीकच्या जोशी वस्ती येथील भटके विमुक्त आदिवासी दलित समाजातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। गेली 40 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत राहत असलेल्या या समाजाला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। गट क्रमांक 2/1/52 आणि जुना गट क्रमांक 52/52 या क्षेत्रावरील त्यांच्या राहत्या जागा त्यांच्या नावावर करून द्याव्यात। त्यांना राहत्या जागेचा कायदेशीर सातबारा उतारा द्यावा। तसेच समाजातील लोकांना त्यांच्या कामासाठी आणि मुलांना शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असलेली जात प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव यांनी पाठिंबा दर्शवलाय। शासनाने तात्काळ गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी भूमिका घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आम्ही आमरण उपोषण करत आहोत आणि आम्ही तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहोत। लिंपणगाव जोशी वस्ती इथले सर्व आम्ही ग्रामस्थ महिला व बंधू इथं उपस्थित झालेलो आहोत। माझं नाव लता शिंदे आणि या आमरण उपोषणामध्ये आमचे जे विषय आहेत की शासकीय जमीन आहे, गेल्या 40 वर्षापासून आम्ही तिथे रहिवासी आहोत आणि तिथे आमचे पाला आहेत, घरं आहेत आणि तिथे गेल्या 40 वर्षापासून आम्ही रहिवास करत असून सुद्धा शासनाने जे काही आमच्यावरती जे नवीन जीआर काढलेले आहेत त्या जीआरची अंमलबजावणी नुसते कागदोपत्री होते, पण खरोखर त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि आम्ही तो प्रस्तावही सादर केलेला आहे आणि ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही तो प्रस्ताव सादर केलेला आहे। प्रदत्ता समितीची बैठक घेतली आहे, त्याच्या 2 सुनावण्या झालेल्या आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि सांगताना ते आम्हाला सांगतात की वन विभागाची एनओसी राहिलेली आहे, पण वन विभागाचा तिथे कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये। कारण की वन जमीन जरी असली तिथली तर तिथं ती वन जमीन आमचे श्रीगोंदा तालुक्याचे आमदार श्री बबनदादा पाचपुते हे वनमंत्री होते, त्या काळामध्ये ती जमीन वाटप झालेली होती भटकेमुक्त समाजांना, परंतु अलीकडली जी जमीन आहे ती तशीच राहिलेली आहे। तिथे 350 कुटुंब राहत आहे, तर त्यासाठी आम्ही ती जमीन मागण्यासाठी इथे आलेलो आहोत। आणि दुसरा एक प्रश्न सांगायचं म्हणलं तर आमच्या भटकेमुक्तांना कुठलेही पुरावे नाही। आम्ही जातीच्या दाखल्यांसाठी 500 जातीच्या दाखल्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयाला जमा केलेले आहे। प्रांत साहेबांना पण आपण त्याची वारंवार आम्ही माहिती देत आहोत, तिथे जातोय, त्यांना भेटतोय, त्यांना पत्र देतोय, सगळे जे काही डॉक्युमेंट आहे आम्ही त्यांना सगळे सादर केलेले आहेत, पण भटकेमुक्त समाजातील लोकांना 61चा पुरावा नाहीये। तर त्यासाठी शासन म्हणतंय की बाबा स्वयं घोषणावरती तुम्हाला जातीचे दाखले दिले जातील किंवा ग्रामपंचायत स्थानिक ह्याच्यावरती तुम्हाला ते दाखले दिले जातील, तरी पण ते दाखले दिले नाहीये। तर त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर 6-9 जूनला आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं पण होतं की तुमचे कामं होतील, तो कागद हा पण आहे त्यांचा माझ्याकडे, परंतु त्यांनी ते कामं केले नाही, तिथे अडथळा निर्माण करतात। आम्ही वारंवार जातो, ते टाळाटाळी करण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत नाही। तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही, भले आमचा इथं जीव जरी गेला तरी आम्ही माघारी जाणार नाही। आम्हाला हक्काचं घर पाहिजे। लिंपणगाव येथील जोशी वस्ती, त्याचबरोबर ढोकरा येथील लोक, भटकेमुक्त आदिवासी समाजातील सर्व महिला आणि तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर एका महत्त्वाच्या मागणीसाठी आज आमरण उपोषणापासून आजपासून सुरुवात करीत आहेत। खरं तर हे सगळे जे लाभार्थी आहेत गेली 40 वर्षापासून जोशी वस्तीवरती ढोकरा कारखान्यावरती ते राहतात।
महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, त्याच्यामध्ये 350 कुटुंब आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भटकीमुक्त समाजातल्या अनेक जाती, आदिवासी समाजातल्या अनेक जाती गेली 40 वर्षापासून त्या जागेवरती स्वतःचं घर रुपरुपाय गोळा करून, कष्ट करून, मोलमजुरी करून त्या ठिकाणी त्यांचं घर उभा केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणची जी जागा आहे, महाराष्ट्र शासनाची जागा असताना सुद्धा 40 वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात, मतदान करतात. अनेक वेळेस ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा ह्या निवडणुकीला लोक सामोरे गेले, मतदान घेतलं. परंतु यांच्या जागेचा जो प्रश्न आहे ती अद्यापही महाराष्ट्र शासनाची जागा ह्या कुटुंबाच्या नावावर झालेली नाहीये. अनेक वेळेस चौकशा झाल्या, आंदोलन झालं, मोर्चे झाले, उपोषण झाले, परंतु शासकीय पातळीवरती फक्त आश्वासन दिलं जातं, परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही. तहसीलमध्ये गेल्यावर तहसीलदार वन विभागाचं कारण सांगतो, वन विभागाकडे गेलं की वन विभाग महाराष्ट्र सरकारची काय अडचण सांगतं. म्हणजे गेली अनेक दिवसापासून या समाजाला टोलवाटोली करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे. या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत. माझी विनंती की तुम्ही लाडक्या बहिणीला नेहमीप्रमाणे दर महिन्याला या ठिकाणी मदत करतात, परंतु या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, या गोरगरीब कुटुंबातल्या बहिणी आहेत, आमच्या आदिवासीमधल्या आहेत, भटक्यामधल्या आहेत, भूमीन आहेत. सकाळी उठल्यापासून लेकरा बाळांचा आवरून लेकराला शिक्षणाचा फायदा देऊन दिवसभर मरमर कष्ट करतात आणि संध्याकाळी येतात. त्याच पद्धतीने आमचे सगळे सहकारी आहेत, आमचे बंधू आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी राज्याच्या सरकारला माझी विनंती की ह्या लाडक्या बहिणींचं काय, आम्हाला ते पैसे नको आहेत, पण आम्हाला जागा द्या, आम्हाला राहायला जागा द्या. या देशामध्ये लोकांना हजारो एकर जमीन आहे, परंतु तिथल्या भटकीमुक्त आदिवासी समाजाला या नगर जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यानंतर पोराला जागा नाही, जाण्याला जागा नाही, अशी वास्तव परिस्थिती आहे. म्हणून गेली 40 वर्षापासून ज्या जागेवरती राहत असतात ती जागा शासनाची आहे, ती जागा त्यांच्या नावी झाली पाहिजे. यासाठी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार हे सगळे माणसं, हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आजपासून आंदोलनाला सुरुवात आहे. यावेळी उषाताई जाधव, लता शिंदे, पल्लवी शेलार, सारिका गोंडे, राजश्री लष्करे, सिंधुताई शिंदे, मुमताज मुलानी, माया गजर, जया शिंदे, अमृता शिंदे या महिलांसह शिवाजी पोटे, अशोक मोरे, सचिन शिंदे, सचिन मुंढेकर, राजू शिंदे, भिवा गिरकर, भगवान वाडेकर, सागर शिंदे, नाथा सावंत आणि भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.